टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। फडणवीस शिंदे अजितदादांची 2 दिवसांमध्ये महत्त्वाच्या बैठकीची शक्यता। महायुतीत एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। आज डोंबिवलीमध्ये क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण। महाराष्ट्रातील सर्व महापालिका जिल्हा परिषद निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या। कोणत्याही कारणाने निवडणुका पुढे ढकलता येणार नाही। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला हे आदेश। सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार सर्वाधिक 35% लोकांची विश्वासार्ह नेते म्हणून फडणवीसांना पसंती। 17% लोकांना शिंदेंवर तर उद्धव ठाकरेंवरती 14% लोकांना विश्वास। महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षात भाजप अव्वल। सी वोटर्सकडून सर्वेक्षण। भाजपला 35%, काँग्रेसला 21%, तर शिवसेनेला 12% लोकांची पसंती। मुंबईमधील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पांना सरासरी 35% लोकांची पसंती। मुंबईमधील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत। सी वोटर्सचा हा सर्व्हे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिंदेंकडून बाबासाहेबांना अभिवादन। देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईमधील चैत्यभूमीवर दाखल। पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारक पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर बाबासाहेबांच्या स्मारकात त्रुटी राहणार नाही, शिंदेंची माहिती। इंडिगोने फ्लाईट्स रद्द केल्या, त्यामुळे इतर विमान कंपन्यांची मनमानी सुरू। मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भुर्दंड। पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी 10,000चं तिकीट 20,000 रुपयांवर। इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे भारतीय रेल्वेने 37 गाड्यांना 116 अतिरिक्त कोच जोडले। रेल्वेकडून सुरळीत प्रवास करावा यासाठी व्यापक उपाययोजना। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्रामची जागा भाड्यानं घेणार। नाशिकसाठी 784 एकर तर त्र्यंबकेश्वरसाठी 219 एकर जागा निश्चित। तपोवनातल्या वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं आज आंदोलन। अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार आंदोलनामध्ये होणार सहभागी। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा विरोध। तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, महेश मांजरेकर यांची राज्य सरकारकडे मागणी। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची ही माहिती। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवरती भव्य डोम उभारला जाणार होता। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक। संदीप गायकवाडनं लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दीपालीच्या आईचा आरोप। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवार यांचा दावा। गुजरातमध्ये आपच्या आमदारावरती बूट फेकणाऱ्या व्यक्तीला नागरिकांकडून चोप। गुजरात जोडो यात्रेशी संबंधित सार्वजनिक रॅली दरम्यान भाषण देताना घडली होती घटना। पुण्यात आणखी 2 मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी। हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड मेट्रो मार्गिकांना मंजुरी। लवकरच राज्य सरकार केंद्राला देणार अहवाल। ठाण्यातील मतदार यादीमध्ये 83,644 संभाव्य दुबार नावं। प्रत्येक प्रभागामध्ये 200 ते 300 नावं दुबार असल्याचं यादीवरून स्पष्ट। 250हून अधिक हरकती सूचना निवडणूक विभागाला प्राप्त। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।